मूर्ती स्थापन करायचं ठरवलं. बहुतेक कृष्ण जन्माच्या दिवशी करता येईल. त्याचा विषय सांगतो मी आधी. बाबांबरोबर मी असताना एकदा काय झालं की बाबां अंधेरीला असायचे तेव्हा सगळे प्रोग्राम तिथे होत असायचे. एकदा बाबांनी विचारलं कृष्ण जन्माचं काय, तर सगळेजण म्हणाले की आमच्या घरी करतात. प्रत्येकजण आपापल्या घरी करतो. तर मग बाबा म्हणाले ठीक आहे, कृष्ण जन्म बाबांची इच्छा होती, पण सगळेजण म्हणाले कोपरकर काका, हे राणी काका, नाईक काका, कोंडसकर होते, ते सगळेजण म्हणाले की आमच्या घरी सगळ्यांच्या घरी होतो. मग बाबा म्हणाले ठीक आहे, हा प्रोग्राम आपण असं करू, हा प्रत्येकाने आपापल्या घरी करा. नंतर मग तो प्रत्येकजण आपापल्या घरी करायला लागला, तसा विषय राहून गेला. नंतर मी भागवत वाचताना मला असं वाटलं की आपण पण कृष्णाची मूर्ती स्थापन, कारण खरा संपूर्ण देव म्हणून जो अवतार घेतला तो कृष्णाने घेतला. बाकी सगळ्या देवांचे अवतार आहेत, सगळ्या देवांच्या शक्ती सगळीकडे वास करतात, पण पूर्ण अवतार म्हणून एकट्या कृष्णाने घेतला. आणि त्याचं अप्रतिम रूप आपल्या हृदयात असावं आणि साधनेला वृद्धी व्हावी. कारण सगळे देव सुंदर आहेत, पण कृष्णा इतकं सुंदर दुसरं अप्रतिम रूप खूपच म्हणजे रेअर असतं की तो स्वतः स्वयंभू सर्व शक्तीनिशी जन्म घेतो. आणि त्याने भागवतात म्हटलेलं तुमचं नुसतं रूप बघा, तुमच्या सगळ्या गोष्टींना सगळी तुमची पापं संपवतो, सगळी तुमची कार्य मी करतो. माझ्या मनात आलं की मी भागवत बरेचदा वाचलं, एकनाथ भागवत, त्याच्यात कृष्णाचं जे वर्णन आहे ते अप्रतिम. तुम्ही कधी वाचा, कृष्णाचं वर्णन तुम्हाला संपूर्णतः हरवून जा आणि असं वाटतं की आपण कृष्णाबरोबर आहोत. तर मग तो जो आनंद होतो तो मला मिळाला. मग मी बाबांना विचारलं मी असं करू का. म्हणजे बाबांना विचारलं म्हणजे मी वर्बली नाही विचारू शकत, कारण तुम्हाला जसे बाबा वर्बली दिसतात तसे मला नाही दिसत. मला वेगळ्या अवस्थेत जाऊन त्यांच्या त्या अवस्थेत मला पाहावं लागतं, किंवा त्यांचे कौल घ्यायची ती एक वेगळ्या पद्धती आहेत, त्या तुम्हालाही शिकता येतील, पण त्यासाठी थोडी साधनाची गरज असते, किंवा आतल्या कोशात जायची आयडिया किंवा कल्पना तुम्हाला माहिती असायला लागतात. मग मी म्हटलं की आपण मंदिर बांधूया, तर मंदिर बांधायचं कुठे, तर म्हटलं हॉलमध्ये बांधूया की दुसरं वेगळं बनवूया. मी एक दोघांची चौकशी केली तर ते म्हणाले की 10 लाखाच्या खाली काय मंदिर होत नाही, तुम्हाला मंदिर नवीन बांधायचं आहे तर 10 लाख तरी लागणार, आणि तेवढे पैसे माझ्याकडे, आणि एवढे पैसे मंदिरासाठी खर्च करणार त्यापेक्षा आपण एखाद्या सेवेसाठी ते खर्च करू शकतो, एखाद्या गोष्टीसाठी किंवा संस्थेच्या डेव्हलपमेंटसाठी ते खर्च करू शकतो. मग मी गिरीशशी बोललो की काय करूया. गिरीश म्हणाला आपण करूया नक्की मूर्ती हे करूया, पण गिरीश म्हणाला की आपण आहे त्याच मंदिरात 2 बाजूला आपण मंदिराची स्थापना करू, मूर्तीची स्थापना करू बाबांच्या दोन्ही बाजूला. म्हटलं एक गणपती बाप्पा राहिला आहे, त्याला आपण तसंच ठेवलेलं त्या ठोकळ्यावर, तर त्यालाही एक आपण सुंदर मंदिर बांधू, आणि कृष्णाचंही. मग कृष्णाची मूर्ती आम्ही त्यांनी गिरीशचे कॉन्टॅक्ट आहेत त्या जयपूरवाल्या, त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी काही मूर्त्या सिलेक्ट केल्या, तर त्या मूर्त्या त्यांनी पाठवल्या. अश्विनी शेअर करते मूर्त्या सगळ्यांना ग्रुपवर. मग आम्ही ठरवलं की आता अजून गुरुजींशी बोललेलं नाही, त्या दिवशी स्थापना करतायत किंवा इतर गोष्टी करता येतात की नाही कृष्ण जन्माच्या दिवशी, पण आपण मूर्ती स्थापन करून त्या दिवशी आपण पूजा करू शकतो, आरती करू शकतो, किंवा त्याचा उत्सव साजरा करू शकतो. फक्त एवढंच, तुमच्या नेहमीच्या प्रोग्राममध्ये एक प्रोग्राम आणखीन ॲडिशन होते, ज्यांच्या घरी कृष्णजन्म होतो त्यांना शक्य असेल तर त्यांनी यावं, नाही तर आपल्या घरी करावं, काही बिघडत नाही त्याच्यामुळे हा प्रोग्राम आपल्याला एखादा ॲडिशनल करावा लागेल, पण तो मोस्टली तो संध्याकाळी असतो. ते बघू आपण कसं मॅनेज करायचं. मग 2 बाजूला बाबांच्या दोन्ही बाजूला, पण त्याच्यावर खाली ध्यानगृह असल्यामुळे तिथे जास्त वजन देता येत नाही, तर काही आयडिया मी लोहितला विचारल्या, कारण त्याला त्याचं ज्ञान आहे थोडं. तर मी काही शशीशी बोललो की त्याला काही टेक्निकल नॉलेजेस आहेत. मग ते म्हणाले की आपण असं करूया की तिथेच आतमध्ये छोटासा बाबांच्याच मंदिराला सपोर्टेड असे 2 दगड लावूया आणि ते करूया. तर असा विचार आहे. आज बाळू घारे येणार आहे, तेव्हा आपण बोलू त्यांच्याशी. प्रकाश अजून आला नाही का गौरी?
अजून आलाच नाही? ओके ओके, ठीक आहे. मग आपण ते करूया, ठीक आहे. कोणाला काही बोलायचं आहे, विचारायचं आहे? आता शांत व्हायचं. मी नेहमी तुम्हाला सांगतो की तुम्ही इथे आले की शांत व्हायचं. आणि शांत होऊन डोळे बंद करा आणि प्लीज तुमचे मोबाईल सायलेंटवर टाका आणि आपण ध्यान करूया. आणि ध्यानामध्ये ओंकार करूया आणि मग आपले नामावली भजनाला सुरुवात करू. कारण आज तसा काही प्रोग्राम आपल्याकडे फार नाही आहे. आपणच एकत्र गप्पा मारणार आहोत आणि सगळं काही देव करतो. मी एक निमित्त मात्र आहे. कारण त्याने मी त्याच्या काही गोष्टी ऑब्झर्व करून शिकलेलो आहे देवाकडून. आणि देवाकडून ऑब्झर्व करूनच शिकायला लागतं. सगळ्या गोष्टी तो स्पून फिडिंग करत नाही, सगळ्या गोष्टी तो मार्गदर्शन करत नाही. तुम्हाला फ्युचरला तुम्हाला स्वतःला तयार व्हायचं आहे देवकार्यासाठी. शांत बसा, ताट बसा. हळूवार श्वास घ्या, होल्ड करा, श्वास सोडा. परत एकदा पूर्ण श्वास घ्या. आता आपण ओंकार करणार आहोत. बिगिन. सगळा श्वास खाली जाऊ द्या. नॉर्मल ब्रीदिंग करा. परत एकदा श्वास घ्या. ब्रीद इन. बिगिन. शांत. नॉर्मल ब्रीदिंग. शांत व्हायचं आपल्याला, म्हणून घाईघाईत काही करायचं नाही. निवांत व्हायचं, प्रत्येकाने मुक्त व्हायचं आहे. ब्रीद इन. बिगिन. हा जो आहे ना तीन ओंकार, हा सद्गुरूला कॉल आहे की मी तुझ्या आराधनेसाठी बसलेलो आहे, तर तू यायचं आहेस. अशी पद्धत होती जी बाबांनी मला शिकवली. हे 3 ओंकारमध्ये देव आला पाहिजे खाली. म्हणजे पुढचं जेव्हा आपण गुरुर ब्रह्मा म्हणू तेव्हा त्या मूर्ती त्या तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. आणि हे नृत्य घरी करायचं तुम्हाला फार वेळ लागेल. सुरू करा. वक्रतुंड. गणपती दिसला पाहिजे. महाराज दिसले पाहिजे. सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून बोला. सर्वाधिसाक्षी भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं. त्रिगुणाच्या पलीकडचा. तं भासं निराकारं निरंजनं नित्यबोधं चिदानंद सद्गुरुं. पाय हातात धरता. वस्त्र दत्ताला आठवा. करदंड धारिणं कमंडलू. म्हणा म्हणा म्हणा. दिसला पाहिजे. सिद्धेश्वर
सर्पाधिपते नमोऽस्तु त्वमादिदेवा पुरुषा पुराणा त्वमस्य विश्वस्य परं त्वया परब्रह्म परमात्मा परमावतार अवतारत्रय सकल ब्रह्मांड स्वामी सकल ब्रह्मांड व्यापी सद्गुरु परब्रह्म परमात्मा परमहंस सच्चिदानंद सचिव हाँ क्या नामावली क्या भाई ओम प्रत्येक नावाचा अर्थ समजवून म्हणा म्हणा लक्ष्मीनारायण कृष्ण राम शिव मारुत्याचे कालकालाय नमः ओम कालसर्पदमनाय नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम अमर्त्याय नमः ओम मर्त्याय प्रदाय नमः ओम जीवधाराय नमः ओम सर्वाधाराय नमः ओम भक्तावन समर्थाय नमः ओम भक्तावन प्रतिज्ञाय नमः ओम अन्नवस्त्रदाय नमः ओम आरोग्यक्षेमदाय नमः ओम धनमांगल्यप्रदाय नमः ओम रिद्धिसिद्धिदाय नमः ओम पुत्रमित्रकलत्रबन्धुदाय नमः ओम योगक्षेमवहाय नमः ओम आपदानुमाय नमः ओम मार्गबन्धवे नमः ओम मुक्तिस्वर्गापदराय नमः ओम प्रियाय नमः ओम लिखिवर्धनाय नमः ओम अन्तर्यामिने नमः ओम सच्चिदात्मने नमः ओम नित्यानंदाय नमः ओम परमसुखदाय नमः ओम परमेश्वराय नमः ओम परब्रह्मणे नमः ओम परमात्मने नमः ओम ज्ञानस्वरूपिणे नमः ओम जगत्पितरे नमः ओम भक्तानामात्मगानप्रीतानाय नमः ओम भक्तवयप्रदाय नमः ओम भक्तपराधीनाय नमः ओम भक्तानुग्रहकातराय नमः ओम शरणागतवत्सलाय नमः ओम भक्तिशक्तिप्रदाय नमः ओम ज्ञानवैराग्यदाय नमः ओम प्रेमप्रदाय नमः ओम संशयहृदयदौर्बल्यपापकर्मवासनाक्षयकराय नमः ओम हृदयग्रन्थिवेदकाय नमः ओम कर्मकंसिने नमः ओम शुद्धसत्त्वस्थिताय नमः ओम गुणातीतगुणात्मने नमः ओम अनन्तकल्याणगुणाय नमः ओम अमितपराक्रमाय नमः ओम जयने नमः ओम दुर्दर्शाय नमः ओम अपराजिताय नमः ओम त्रिलोकेश्वरविघातगतये नमः ओम अशक्यरहिताय नमः ओम सर्वशक्तिमूर्तये नमः ओम सूक्ष्मसुन्दराय नमः ओम सुलोचनाय नमः ओम बहुरूपविश्वमूर्तये नमः ओम अरूपाव्यक्ताय नमः ओम अचिन्त्याय नमः ओम सूक्ष्माय नमः ओम सर्वान्तर्यामिने नमः ओम अनुभावतीताय नमः ओम प्रेममूर्तये नमः ओम सुलभदुर्लभाय नमः ओम असहायसहायाय नमः ओम अनाथनाथदीनबन्धवे नमः ओम सर्वभारभूते नमः ओम अकर्मण्यकर्मस्वरूपिणे नमः ओम पुण्यश्रवणकीर्तनाय नमः ओम गिरिधाय नमः ओम वासुदेवाय नमः
नित्यं शकाराय नमो नमः वामनमृषभो यस्य वासुकी कण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वाराय नमो नमः यत्र यत्र शिवो देवः सर्वव्यापी महेश्वरा यो गुरुः सर्वदेवानां यकाराय नमो नमः षडक्षरमिदं स्तोत्रं ब्रह्मणे शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सम्मोदते परब्रह्म परमात्मा परमावतार अवतारते सकल ब्रह्मांड स्वामी सकल ब्रह्मांड व्यापी सकल ब्रह्मांड स्थित राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री सद्गुरु काशीनाथ महाराज की जय। ओम शिवाय नमः ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः ओम पिनाकिने नमः ओम शशिशेखराय नमः ओम वामदेवाय नमः ओम विरूपाक्षाय नमः ओम कपर्दिने नमः ओम नीललोहिताय नमः ओम शंकराय नमः ओम शूलपाणे नमः ओम खड्गवागिने नमः ओम विष्णुवल्लभाय नमः ओम श्रीविष्टाय नमः ओम अंबिकानाथाय नमः ओम श्रीकंठाय नमः ओम भक्तवत्सलाय नमः ओम भवाय नमः ओम शर्वाय नमः ओम त्रिलोकेशाय नमः ओम श्रीकंठाय नमः ओम शिवाप्रियाय नमः ओम उग्राय नमः ओम कपर्दिने नमः ओम कामाय नमः ओम अंधकारसुरसुतनाय नमः ओम गंगाधराय नमः ओम ललाटाक्षाय नमः ओम कालकालाय नमः ओम कृपानिधये नमः ओम भीमाय नमः ओम परशुहस्ताय नमः ओम मृगपाणे नमः ओम जटाधराय नमः ओम कैलासवासिने नमः ओम कवचिने नमः ओम कठोराय नमः ओम त्रिपुरान्तकाय नमः ओम वृषांकाय नमः ओम वृषभानुदाय नमः ओम भस्मोदकविग्रहाय नमः ओम सामवेदाय नमः ओम स्वरमयाय नमः ओम त्रैमूर्ते नमः ओम अनीश्वराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नमः ओम सोमसूर्यायुधाय नमः ओम हविषे नमः ओम यज्ञमयाय नमः ओम सोमाय नमः ओम पंचवक्त्राय नमः ओम सदाशिवाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम वीरभद्राय नमः ओम गणनाथाय नमः ओम प्रजापतये नमः ओम हिरण्यरेतसे नमः ओम दुर्दर्शाय नमः ओम गिरीशाय नमः ओम अनघाय नमः ओम गिरीशाय नमः ओम भुजंगभूषणाय नमः ओम भद्राय नमः ओम गिरिधर्मणे नमः ओम गिरिप्रियाय नमः ओम कृतिवाससे नमः ओम पुराराते नमः ओम भगवते नमः ओम प्रथमादीपाय नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम सूक्ष्मतरे नमः ओम जगद्व्यापिने नमः ओम जगद्गुरुवे नमः ओम व्योमकेशाय नमः ओम महासेनजनकाय नमः ओम चारुविक्रमाय नमः ओम रुद्राय नमः ओम भूतपते नमः ओम साधवे नमः ओम हरिवृंदाय नमः ओम दिगंबराय नमः ओम अष्टभुजे नमः ओम अनेकात्मने नमः ओम सात्विकाय नमः ओम शुद्धविग्रहाय नमः ओम शाश्वताय नमः ओम खंडपरशे नमः ओम अजराय नमः ओम पाशविमोचनाय नमः ओम रुद्राय नमः ओम पशुपते नमः ओम देवाय नमः ओम महादेवाय नमः ओम अव्ययाय नमः ओम हरे नमः ओम भूषदन्तविदे नमः ओम अव्यक्ताय नमः ओम दक्षाधराय नमः ओम हराय नमः ओम भगनेत्रविदे नमः ओम अव्यक्ताय नमः ओम सहस्राक्षाय नमः ओम सहस्रपदे नमः ओम अवरवराय नमः ओम अनंताय नमः ओम कारकाय नमः ओम परमेश्वराय नमः परब्रह्म परमात्मा परमोकार अवतारत्रय सकल ब्रह्मांड स्वामी सकल ब्रह्मांड व्यापी सकल ब्रह्मांड स्थित राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय। आता आपल्या बाबांची जी नावं आहे ती नावं मी कशी लिहिली ती सांगतो. माझा एक छंद होता, तुम्हाला तो असावा नसावा हा प्रश्न निराळा आहे, की बाबांना सतत पाहत राहणं.
बाबांना सतत पाहत राहणं हा माझा छंद होता. आणि ते पाहताना बाबांमध्ये खूप क्वालिटीज होत्या. बाबांचे गुण सांगता येणं कठीण आहे, पण मी त्यांना ऑब्झर्व करून करून ही नामावली निर्माण केली. म्हणजे बाबांनी देह सोडल्यानंतर ही नामावली निर्माण झाली, कारण ते मला तसेच दिसायचे. अजूनही दिसतं, तुम्हालाही दिसत असतं. मग ती प्रत्येक नाम जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे तुमच्याशी रिलेटेड आहे. सुरू करा बाबांचे नाव. ओम प्रशांती साई नाथाय नमः. ओम साई शिवाय नमः. ओम अखंड चैतन्याय नमः. ओम अवधूताय नमः. ओम शिवतत्वाय नमः. ओम सर्वाधिमूलाय नमः. ओम शक्तिमूर्तये नमः. ओम त्रयमूर्तये नमः. ओम गुरुतत्वाय नमः. ओम मातृहृदयाय नमः. ओम साक्षात् परब्रह्माय नमः. ओम सद्गुरुनाथाय नमः. ओम विश्वाधाराय नमः. ओम विश्वहिताय नमः. ओम लीलाधारिणे नमः. ओम उग्राय नमः. ओम अदृश्याय नमः. ओम दृश्याय नमः. ओम द्वैताद्वैतभावातीताय नमः. ओम आत्मस्वरूपाय नमः. ओम परमात्मने नमः. ओम अवताराय नमः. ओम ईश्वराय नमः. ओम कोटि सूर्य तेजाय नमः. ओम सकलातीत सद्गुरुनाथाय नमः. ओम स्वानंदाय नमः. ओम सच्चिदानंदाय नमः. ओम नित्यनामे सीताय नमः. ओम अनाथनाथाय नमः. ओम नाथाय नमः. ओम सकल धर्मपीठे स्थिताय नमः. ओम सकल तीर्थक्षेत्रे स्थिताय नमः. ओम सर्वाधारिणे नमः. ओम सर्वजनहिताय नमः. ओम सर्वजनसहायाय नमः. ओम नित्य सर्वहृदयस्थिताय नमः. ओम सकल चरितार्थ पूर्तिप्रदायिने नमः. ओम सकल कुलदेवता आश्रयप्रदायिने नमः. ओम सकल देव आश्रयप्रदायिने नमः. ओम नित्यकृपावृताय नमः. ओम नित्यबोधकाय नमः. ओम समस्त ब्रह्मांड व्यापकाय नमः. ओम शिष्यप्रियाय नमः. ओम साधक रक्षकाय नमः. ओम परम सुंदर चरणाश्रयप्रदायिने नमः. ओम शरणागत अभयप्रदायिने नमः. ओम सकल व्याधिहराय नमः. ओम सकल विघ्नहराय नमः. ओम सकल सिद्धिदात्रे नमः. ओम साधक आत्मस्वरूपप्रदायिने नमः. ओम सकल जीव कल्याणप्रदायिने नमः. ओम सकल इच्छापूर्तिप्रदायिने नमः. ओम सर्वव्यापकाय नमः. ओम विश्वगुरुदेवाय नमः. ओम सकल ग्रंथतत्वाय नमः. ओम परम कोमल हृदयाय नमः. ओम प्रेम स्वरूपाय नमः. ओम दिव्याय नमः. ओम परम सुंदराय नमः. ओम शांत स्वरूपाय नमः. ओम नित्य स्मरणाय नमः. ओम वैराग्य मूर्तये नमः. ओम नित्य मुक्ताय नमः. ओम सकलातीताय नमः. ओम नित्य समाधि स्वरूपाय नमः. ओम मित्र स्वरूपाय नमः. ओम सुदर्शनाय नमः. ओम शीलाय नमः. ओम पुण्यप्रदायिने नमः. ओम सकल पुण्यफलप्रदायिने नमः. ओम शक्तिप्रदायिने नमः. ओम बुद्धिप्रदायिने नमः. ओम इंद्रिय निग्रहाय नमः. ओम कर्म प्रवणाय नमः. ओम सकल कर्मकांड प्रियाय नमः. ओम चित्तशुद्धिप्रदायिने नमः. ओम साधना प्रवणाय नमः. ओम सर्व साधना सहायाय नमः. ओम साधक हृदय दिव्य ज्योति प्रहिताय नमः. ओम साधक कुल उद्धारिणे नमः. ओम मुक्ति मार्गदर्शकाय नमः. ओम मनसामलप्रदायिने नमः. ओम करुणासागराय नमः. ओम क्षमामूर्तये नमः. ओम आत्मज्ञानप्रदायिने नमः. ओम वैराग्यप्रदायिने नमः. ओम सर्वकर्मबन्धमोचनाय नमः. ओम चित्तवेदिने नमः. ओम सर्वमनोहारिणे नमः. ओम प्रीतिवर्धनाय नमः. ओम सर्वमधुराय नमः. ओम अपूर्वाय नमः. ओम सिद्धाय नमः. ओम सिद्धिदायिने नमः. ओम प्राणाय नमः. ओम प्राणधारिणे नमः. ओम धर्माय नमः. ओम धर्मरक्षणाय नमः. ओम धर्ममार्गप्रदीप्ताय नमः. ओम लोकरक्षकाय नमः. ओम शुभप्रियाय नमः. ओम संत हृदय नित्यसिकाय नमः. ओम सुकोमल
श्री सद्गुरु साईनाथाय नमः। परब्रह्म परमात्मा परमावतार अवतारत्रय सकल ब्रह्मांड स्वामी सकल ब्रह्मांड व्यापी सकल ब्रह्मांड स्थित राजा विराज योगिराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। महारुद्रा शर्मा नमामि वनानि अंजलि सुताया मनुता करंजना महाबली प्राणदाता सगळा उठलीकडे सौख्यदायी दुःखहारी भूत वैष्णवदायका वीणानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताळ देवता अंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका गजरांगे उचली भावो भावेशे लोकला पुढे काळांगी काळ रुद्रांगी देखता कापती बरे ब्रह्मांडे मारिले नेनो आवळे दंतपंगती नेत्रांगी चालिल्या ज्वाळा भुकली ताटिल्या बरे उच्चते मुरले माता किरणे कुंडले बळे सुवर्णकटिका सोटी घंटा किंचिणी नागरा टकाळे पर्वता ऐसा मेटका सडपातळू चपळांग पात्रा मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्राती सारिका दोडून क्रोधे उत्पाटिला बळे आळीला मागुली गेला आला गेला मनोरथी मनासी टाकिले मागे गतीसी तुळणासे अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरू मांदार दाटुटे ब्रह्मांडा होते वेळे वज्रपुष्पे करुषते तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदिले शून्यमंडळा दलदान्य पशुरुची पुत्र पौत्र समग्री पावती उपविद्याही स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेत संबंधाही रोगव्याधी समस्येही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने केदरा पंधरा श्लोकी लाभली शोकली बरे दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळामुळे रामदासी अग्रगण्य कविकुलासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने योजनासुती इति श्री रामदास सुतम संकटनिरसन मारुती स्तोत्र संपूर्ण श्री गणेशाय नमः केंद्रवास नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे रुद्रभूषे शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्धिहरे देवी मुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यन्तरिते देवी आदिशक्ति महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगत्स्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठे सर्वसिद्धिमानोति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककाले पठेति नित्यं महापापविनाशनं त्रिकालं पठेति नित्यं धनधान्यसमन्विता त्रिकालं पठेति नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवेत् नित्यं प्रसन्ना वरदाशिवा इति आता आपण भजन करणार आहोत. जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा भजनाचा अर्थ कळतो, नाही तर कळत नाही. त्या प्रेम, कारण कृष्णाने भागवतात म्हटलेले की माझं गुणसंकीर्तन तुम्ही करा, माझं रूप वर्णन करा, मी त्या क्षणी तुम्हाला प्रसन्न होतो किंवा त्या क्षणी तुम्हाला तुमच्या सगळ्या सुखदुःखातून दूर नेतो. आणि भजन हे खऱ्या अर्थाने सुखदुःखातून दूर नेतो. ज्या क्षणी गणपतीचं भजन करतो तेव्हा ती मूर्ती डोळ्यासमोर प्रकटावी
प्रत्येकाला. नुसतं भजन म्हणजे कंटाळा, किंवा काही लोक म्हणतात भजनाचा अर्थ जर गुरुकृपा नाही तर भजन कळणार नाही, ते चरणकमल हातात धरता येणार नाही. ज्यांना भजन आवडत नाही त्यांच्यावर गुरुकृपा नाही हे लक्षात घ्या. त्यांना अर्थच कळला नाही. कितीतरी लोक भजन करतात, मोठमोठ्याने टाळ वाजवतात, आरडाओरडा, तसं भजन नाही आहे. भजन हे हृदयाचं गुज आहे, ते सद्गुरू चरणापर्यंत पोचवलं आहे, आणि तो सद्गुरू इतका व्यापक आहे, तो साक्षात परमेश्वर आहे. हे नंतर कळतं. सुरुवातीला सद्गुरू एक छोटी मूर्तीशी दिसते, पण ती इतकी व्यापक आहे ते आपण नामावलीत बघतो की तो किती व्यापक आहे. तो कुलदेवता आहे, तो सगळ्या देवदेवता आहे, तो सगळं तुमचं चरितार्थ चालवणार आहे, तुमची संकट दूर सगळं करणारा तोच असतो. पण ते कळायला वेळ नका घेऊ फार, कारण संपूर्ण प्रेमाने इन्व्हॉल्व व्हा. कारण भक्ती ही प्रेमाची परिसीमा आहे. त्याच्यामध्ये देहबुद्धी नाही आहे. देह संपला आणि एक वेगळ्या भावावस्थेची अवस्था आहे, त्याला भक्ती म्हणतात. आणि भक्ती काही मागत नाही, कारण स्वतःच अस्तित्व राहायला नाही व्यक्तिमत्व, तर तो मागणार काय. तर तो त्याच्यावर विलीन होऊन जातो, त्याच्या सौंदर्यात, त्याच्या रूपात, त्याच्या शक्तीत. बघा, आपण अशा सुंदर पद्धतीनं भजन करूया बाप्पाचं भजन. गजानना 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 प्रथम पूजन गणराया प्रथम पूजन गणराया गजानना गजानना प्रथम प्रार्थना श्री गणराया प्रथम प्रार्थना श्री गणराया प्रथम प्रार्थना श्री गणराया लंबोदरा गणराया लंबोदरा गणराया गजानना गजानना प्रथम पूजन गणराया गजानना गजानना प्रथम प्रार्थना श्री गणराया लंबोदरा गणराया लंबोदरा गणराया गजानना गजानना. शुभदाबाईला सद्गुरु ब्रह्म सनातन है सद्गुरु ब्रह्म सनातन है परम दया घन पावन है परम
परम दया घन पावन हे जन्म दुख विनाशन हे जगदोद्धारण कारण हे साई कृष्ण जनार्दन हे भव भय जलधी कारण हे भव भय जलधी कारण हे सद्गुरु ब्रह्म सनातन हे परम दया घन पावन हे जन्म दुख विनाशन हे जगदोद्धारण कारण हे साई कृष्ण जनार्दन हे भव भय जलधी कारण हे भव भय जलधी कारण हे सद्गुरु ब्रह्म सनातन हे शिवाबाईंना विठ्ठला हरी विठ्ठला 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 पांडुरंग विठ्ठले हरी नारायण पांडुरंग विठ्ठले हरी नारायण
विठ्ठल विठ्ठल विठ्ठले हरी नारायण विठ्ठल विठ्ठल विठ्ठले हरी नारायण विठ्ठल विठ्ठल विठ्ठले हरी नारायण विठ्ठल विठ्ठल विठ्ठले हरी नारायण हरी नारायण भज नारायण साई नारायण सत्यनारायण साई नारायण सत्यनारायण विठ्ठला देवश्रीला हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो 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 हे गिरिजापति भवानी शंकर हे गिरिजापति भवानी शंकर हे गिरिजापति भवानी शंकर हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो साई 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 शिवशंकर शंभो हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे शिवशंकर नमामि शंकर हे शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर हे गिरिजापति भवानी शंकर भवानी शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो साई 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 शिवशंकर शंभो पुरंदर रंगा हरे विठ्ठला पुरंदर रंगा हरे विठ्ठला पुरंदर रंगा हरे विठ्ठला
पुरंदर रंगा हरे विठ्ठला पंढरी रंगा हरे विठ्ठला नरहरी रंगा हरे विठ्ठला मुरहर रंगा हरे विठ्ठला मुरहर रंगा हरे विठ्ठला पुरंदर रंगा हरे विठ्ठला. साक्षात परब्रह्म साई गुरुवंदना सत्य साई साक्षात परब्रह्म साई गुरुवंदना सत्य साई गुरुपद रंजन गुरु परमेशा गुरुपद रंजन गुरु परमेशा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु महेशा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु महेशा सद्गुरु साई पार्टी पुरीशा सद्गुरु साई पार्टी पुरीशा शरण नमोस्तुते साई महेशा शरण नमोस्तुते साई महेशा साक्षात परब्रह्म साई गुरुवंदना सत्य साई गुरुपद रंजन गुरु परमेशा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु महेशा सद्गुरु साई पार्टी पुरीशा शरण नमोस्तुते साई महेशा शरण नमोस्तुते साई महेशा साक्षात परब्रह्म साई गुरुवंदना सत्य साई.
गोपाल गोपाल नाचो गोपाला गोपाल गोपाल नाचो गोपाला गोपाल गोपाल नाचो गोपाला गोपाल गोपाल नाचो गोपाला नाचो नाचो साई नंदलाला नाचो नाचो साई नंदलाला रूम झुम नाचो गोपाला रूम झुम नाचो गोपाला नाचो नाचो साई नंदलाला नाचो नाचो साई नंदलाला गोपाल गोपाल नाचो गोपाला नाचो नाचो साई नंदलाला रूम झुम नाचो गोपाला नाचो नाचो साई नंदलाला गोपाल गोपाल नाचो गोपाला वैखरी गाणं बरं मिळत आहे तुम्ही कस्तूरी तिलकं नारायणं कस्तूरी तिलकं नारायणं कमलनयनं नारायणं कमलनयनं नारायणं कस्तूरी तिलकं नारायणं गुरुवायूरपुर नारायणं गुरुवायूरपुर नारायणं कलियुग अवतार नारायणं कलियुग अवतार नारायणं गोविंद गोविंद नारायणं गोविंद गोविंद नारायणं गोविंद गोविंद नारायणं कस्तूरी तिलकं नारायणं कमलनयनं नारायणं
नारायणम् गुरुवायूरपुर नारायणम् कलियुग अवतार नारायणम् गोविंद गोविंद नारायणम् गोविंद गोविंद नारायणम् गोविंद गोविंद नारायणम् कस्तूरी तिलकं नारायणम्. साईराम, थोडा वेळ मी बोलतो कारण आज तुम्हाला खूप प्रॅक्टिसेस करायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला वेळ दिला पाहिजे मला. साधना ही गुरुचरणाहून सुरू होते आणि त्या चरणावरच संपूर्ण साधनेचं विश्व आधारलेलं असतं. गुरु असून विश्वात कुठलाच देव अस्तित्वात नसतो साधकाला, असंही नाही. जिकडे 2 गुरु झाले तिथे संपली साधना. परती बाबा वेगळे, आपले बाबा वेगळे, शिर्डी बाबा वेगळे, असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी अजून स्वतःला पॉलिश करावं आणि सगळ्यामध्येच आपलं सद्गुरू पाहावा. जितके वेगवेगळ्या प्रकारचे बाबा वाटतील तितकी साधना विखुरली जाईल. ह्याला खुश करावं की त्याला खुश करावं असं करता करता साधना संपुष्टात येते आणि साधकाचं साधनेचं वय संपतं. माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की स्वतःला शुद्ध करण्यासाठी अथक परिश्रम करा. जोपर्यंत तुम्ही शुद्ध होत नाही, पवित्र होत नाही, तोपर्यंत साधनेचा अर्थ कळणार नाही. चुकीच्या सवयी, चुकीच्या गोष्टी ह्या तुम्हाला सगळ्याला निक्षून टाकल्या पाहिजेत. अपशब्द बोलायच्या सवयी, आळस, कंटाळा ह्या गोष्टी जोपर्यंत प्रेमात सद्गुरूच्या पडत नाही तोपर्यंत असतात. ज्यांना ज्यांना या सवयी आहेत म्हणजे प्रेमात नाही पडला. आरामात झोपून राहावं तासन तास किंवा कुठलीही गोष्ट केव्हाही करावी, केव्हाही वेळेचं बंधन पाळू नये, म्हणजे अजून थोडा वेळ आहे. जो सगळ्या गोष्टी गुरुच्या आधी करतो तो साधक खऱ्या अर्थाने तयार झालाय साधनेला. जर साधनेला तयार नसाल तर आळस, कंटाळा, चिडचिड, संताप, भांडणं ही गोष्ट तुमच्या घरात असतील म्हणजे साधक नाही झाला. आयुष्य गेलं तरी साधक नाही झाला. थोडं रुक्षपणे बोलतोय कारण वेळ तुमच्याकडे कमी आहे, माझ्याकडे कमी आहे. आयुष्य सरलं, साठी संपली तरी माणूस टाळ्यावर येत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. आता तरी आत्मकोशाशी एकरूप होऊन देवरूप स्वरूपात, कारण हा जो काळ आहे 50 ते 75 हा वानप्रस्थ काळ दिलेला आहे, पण त्या वानप्रस्थ काळाचा आपण संपूर्ण धुडकावून लावतो आणि आपण स्वतःसाठी तो वेळ वापरतो मृत्यू येईपर्यंत. तर माझी विनंती आहे, ज्यांची 50 झाली आहे त्यांनी आता तरी वैराग्याकडे थोडं कल करा. आता फार माहीत गुंतू नका, कारण शरीर साथ देणार नाही. शरीर साथ द्यायचं तर ते अप टू डेट पाहिजे, नियमित व्यायाम पाहिजे, नियमित आहार पाहिजे, काही नियमबद्ध जीवन पाहिजे, तरच शरीर साथ देईल. केव्हाही काही केलं, केव्हाही काही खाल्लं, केव्हाही कसंही वागलात, हे सगळ्यांना लागू, इव्हन विद्यार्थ्यांना सुद्धा. जीवनात काही प्राप्त करायचे तर शिस्त असायला हवी, काही सात्विकता असायला हवी, काही गुण असायला हवेत. ह्या गोष्टी नसतील तर तुमच्या जीवनात काहीही सरळ होणार नाही आणि सतत भावनिक अंगाने देवाच्या मागे धावा. देवाच्या मागे धावायचा आधी स्वतःला शुद्ध, पवित्र, चारित्र्यवान करा. चारित्र्य नाही तिथे देव नाही. ज्याचं चारित्र्य सुंदर,
त्याच्याबरोबर देव असतो. ज्याची वचनं सुंदर, जो जसा बोलतो तसा वागतो, तो देवाला आवडतो. जो दुसऱ्या कोणाला कधीही चुकून दुखावत नाही, जरी त्याला कितीही अपशब्द दिले तरी तो काही बोलत नाही, तो देवाला आवडतो. तो स्वतः अन्न घास खाताना दुसऱ्याचा विचार करतो, तो देवाला आवडतो. म्हणजे आपण खायला बसला, आपण पटापट खाऊन घ्यावं आणि दुसऱ्याला मिळावं न मिळावं हा विचार ज्याच्या डोक्यात येत नाही, तो देवाला कसा आवडेल? कारण प्रत्येक गटागटात भरलेला देव आहे. जो दुसऱ्याचा कधीच विचार नाही, आपले निर्णय घेऊन मोकळा होतो, तो कसा देवाला आवडेल? तो दुसऱ्याचा विचार. काही लोकांना सवय असते आपले निर्णय घेऊन मोकळा व्हायचं, तुम्हाला काय करायचं ते करा. असं साधना नसते, असा साधक नसतो. तो सगळ्यांना घेऊन चालतो, तो साधक. सगळ्या कुटुंबाला आधार आहे, तो साधक. अरे बाबा हा माणूस नको घरात असं वाटलं म्हणजे त्या साधकात दोष आहे. साधकात दोष असू शकतो त्याच्या वर्तणुकीमुळे, त्याचा भाव शुद्ध असू शकतो, पण जोपर्यंत तुला शुद्ध करत नाही तोपर्यंत देव प्रसन्न होणार नाही. देव प्रसन्न व्हायचा असेल तर प्रत्येकाचा आदर करता आला पाहिजे, प्रत्येकावर शुद्ध निर्लेप प्रेम करता आलं पाहिजे. आणि त्या दिव्य परमेश्वर जे गुरुचरण आहेत ते अति दिव्य परमेश्वराचे चरण आहे, त्याची खात्री असावी. गुरुचरणात इतकं दिव्य आहे जगात दुसरं काही नाही. कारण तुमचं अखंड जीवन आमूलाग्र बदल करून टाकतो. प्रेम करायला शिकलात तर सद्गुरूवर. बाकी कोणावर प्रेम केलेलं वाया जातं. लोक तुमचं बेनिफिट घेतात, लोक तुम्हाला कामासाठी वापरून घेतात. गुरु तुम्हाला काहीच मागत नाही, काहीही नको, फक्त येऊन बस. सद्गुरूचं निरीक्षण करणं हा छंद असावा. कारण तो छंद मला सहज त्याच्या स्मृतीत नेतो आणि मी आनंदाच्या लहरीत जातो. जे तुम्ही मला बघता इथे, हे मी फक्त सद्गुरू स्मरणात नित्यमुक्त असतो, आनंदात असतो. प्रत्येक आलेल्या देवतेचं भजन मी त्याला लावतो. तो देवी होतो, तो शंकर होतो, तो कृष्ण होतो आणि माझ्यासमोर तसाच प्रकट होतो आणि मी आनंदाच्या लहरी लुटतो. तेव्हा प्रेम कराल, तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतील सद्गुरू चरणावर. देहबुद्धी संपलेली आहे आणि ही देहबुद्धी संपण्यासाठी तुम्ही 50 उलटलेल्यांनी, 60 उलटल्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. आपल्या इच्छा मर्यादा घाला. आपल्या मुखाला वाटेल ते बडबडू नका. अन्न ग्रहण चुकीचं करू नका. ह्याला मर्यादा घाला, नाही तर त्रास होतो. कारण शरीराला काही क्षमता आहेत, तेवढ्याच ते कार्य करणार आहे, पुढे ते नाही करणार आहे. का मग जबरीने कुठून आवडत नाही, दात चावत नाही तरी कुठून खायचं. आणि आता थांबा. ज्या गोष्टी शक्य होत नाही त्या करू नका, धावपळ करू नका, शांत राहायला शिका. महत्वाचं आहे. प्रत्येकाने लहान मुलापासून शांत झोपायला शिका. शांत झोपत नाही रोगिष्ट आहात, मनोरुग्ण आहात. बऱ्याचशा लोकांना झोपच लागत नाही म्हणजे ते मनोरुग्ण आहेत. नक्की खूणगाठ बांधा. आपल्याला गुरुचरणी विलीन व्हायचंय. आणि सतत प्रपंचाचे विचार, हा त्रास देतो, तो त्रास देतो, ह्या नातेवाईकाचा त्रास, ह्याच्या प्रॉपर्टीचा त्रास, असं करता करता आयुष्य गेलं, पण शांत झोप नाही मिळाली. मग ह्याच्याशी चर्चा, त्याच्याशी साधनेत, ह्याच्याशी चर्चा. साधनेत मौन होतो तो साधक, तो काहीच बोलत नाही. तो गुप्तपणे आपली एकटी साधना करतो, कोणी त्याला काहीही बोलू देत. तो त्याचे नियम आखतो. ठराविक वेळी हे करीन, ठराविक वेळी हे करीन. पण हे पण ठराविक काळानंतर हे सुद्धा संपुष्टात येतं. त्याला काहीच करायचं नसतं. कारण तो बिंदू स्वरूपात जेव्हा प्रकट होतो, तो जेव्हा बिंदू स्वरूपात तेच तेजोवलय सूर्या इतकं तेजस्वी दिसतं, तेव्हा त्याला स्वतःचे अस्तित्व सुद्धा दिसत नाही. अशी अवस्था व्हायला हवी. त्या बिंदूमध्ये तुम्हाला विलीन होता आलं पाहिजे. अशी साधना करता यायला हवी. कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला तुमच्यातल्या खूप दोष टाकायचे, ते शोधा. गुरुचरणाच्या साथीनं तुम्ही दोष शोधा. कारण आपले दोष आपल्याला कधीच दिसत नाही. आपण कधीही म्हणत नाही हा माझा दोष आहे. फार साधक शुद्ध असेल तर म्हणतो हा माझा दोष आहे, माझं चुकलं. अहंकाराने, देवाच्या एवढूशा कृपेने मदमत्त झालेल्या लोकांना कधी स्वतःचे दोष, त्यांना वाटतं की देव आपल्या खिशातला आहे, असं वाटू नये. आम्ही तुम्हाला भागवतात कृष्णाने म्हटलेलं आहे,
की एक सेकंद तुम्ही आणि मी एकरूप होता साधनेच्या अवस्थेत, त्या इतकं दुसरं पुण्य नाही आणि त्या इतकं दुसरी साधनाच नाही. मग तुम्ही कितीही अन्नदान करा, कितीही सेवा करा, कितीही पारायण करा, काहीही उपयोग होत नाही. एक सेकंद फक्त मायाशी एकरूप व्हा आणि तो सेकंद नित्य तुमच्या हृदयात ठेवा. ही गुरुकृपेने शक्य होतं. जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत मनातली समीकरणं, बुद्धीत समीकरणं सुटत नाही. कारण तुमच्या बुद्ध्यांकाला धार ही अभ्यासाने मिळते आणि अभ्यास आणि चिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. जे अभ्यास करत नाही, जे काही वाचत नाही, चिंतन करत नाही, त्या साधनेला काही अर्थ राहत नाही. तात्पुरतं जायचं, प्रोग्राम अटेंड करायचा, घरी जाऊन पुन्हा झोपायचं, असं सतत स्वतःला सुळावर ठेवा. सतत कार्यरत राहा, झोपा काढायच्या नाही तासन तास. काही लोक 9 शिवाय उठतच नाहीत. मला माहित नाही ते कसे झोपतात. सकाळी आतला देव उठवत नाही का, अरे उठ, तुला पूजा करायची आहे, तुला माझ्याशी एकरूप. पूजा करणं हे देवाशी एकरूप होणं आहे. ते एक बर्डन नाही आहे, ते एक ओझं नाही आहे. पूजा साधना जेव्हा ओझं होते तेव्हा साधना संपते. खूप खूप करत राहतो आणि नको होते तेव्हा साधना संपुष्टात येते, मग साधना होत नाही. मग ते एक सोपस्कार ओढतात. त्या मूर्तीवर पाणी ओतायचं, कपडे घालायचे आणि पळून जायचं. असं नको. बरोबर प्रेम असू द्या. आणि ते प्रेम प्रत्येकात. जर तुम्ही खऱ्या अर्थाने साधक असाल तर तुम्ही कधीच कोणाला दोष देणार नाही. तुमची जीभ अडखळेल. काही लोक खूप साधना करतात पण दुसऱ्याला दोष द्यायचा आला की 1 मिनिट सुद्धा त्यांची जीभ अडखळत नाही, बेफाम चालते. तुम्हाला जागृत करतो मी. तुमच्याकडे वेळ किती आहे मला माहित नाही, माझ्याकडे वेळ कमी आहे. शक्य तितकं लवकर त्या दिव्य शक्तीत विलीन व्हा. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. जे तरुण मंडळी आहेत, तुम्ही स्वतःला शुद्ध करून बघा. तुमच्या दृष्टीला शुद्धता द्या, पावित्र्य द्या. बघा कसं सुंदर शरीर घडतं आणि सुंदर मन घडतं. दृष्टीमध्ये दोषच ठेवू नका. दोषाच्या गोष्टी दिसणारच नाहीत. सगळीकडे सद्गुरूचे चरणकमल दिसतील. ह्या प्रॅक्टिसेस खूप कराव्या लागतात. कारण अजून शुद्धता जर कमी असेल तर शांत झोप लागणार नाही. इच्छा वासना तशाच तुमच्यावर आक्रमण करत राहतील. म्हणून चित्रपट पाहू नका, मोबाईलवर वेळ घालव. मी खऱ्या प्रामाणिकपणे सांगतोय, असा वेळ वाया घालवू नका. मृत्यू केव्हाही येतो. मग तेव्हा किंचाळून रडायची पाळी नको. भीती व्हायची, मृत्यूला भ्यायची कारण नाही, सहज सामोरे जाता यायला पाहिजे. कारण मृत्यू तर अटळ आहे ना. तो तर कोणाला अडवत नाही किंवा तो कोणाचं बंधन पाळत नाही. मग निवांत समाधीत का नाही? गुरुचरण धरून निवांत समाधीत का जाता येत नाही? आयुष्य संपलं. कृष्ण मंदिर बांधायचा हेतू हाच आहे. कृष्णाची स्थापना करायचा हेतू हाच आहे. तुम्ही कृष्णमय व्हायचंय, सद्गुरुमय व्हायचंय आणि स्वतःला विलीन करून घ्यायचंय त्या सुंदर रूपात. स्वतःला दिव्यत्वात सहज विचरण करता आलं. हे जग जेवढं तुम्हाला दृश्य दिसतं ते सगळं खोट आहे. ते भ्रामक आहे. ते भ्रमिष्ठ लोक त्याच्या पडतात. भ्रमिष्ठ लोक प्रॉपर्टीसाठी तडफडतात, आपण नाही. हे जेवढं दिसतं, घर दार ऐश्वर्य मुलं बाळ, हे सगळं भ्रम. तुमचा प्राण आणि सद्गुरू सत्य. इकडचे प्लॅनिंग तिकडचे प्लॅनिंग असं करता करता आयुष्य संपलं. आता तरी जागे व्हा, आता तरी शहाणे व्हा. कारण सहज समाधी नाही शिकलात, माझ्याकडून शिका. सहज समाधी नाही शिकलात, मरताना त्रास नाही होता कामा. म्हणून हा आश्रम बांधला की मरताना सुखाने मरावं. म्हणजे पुढचा बाबांनी म्हटलं इकडे तिचा प्राण जाईल, त्याचा पुढच्या जन्माची जबाबदारी माझी आहे. वेळ द्या, आश्रमाला वेळ द्या.
स्वतःला वेळ द्या, स्वतःचा त्याग करा. तुम्हाला वानप्रस्थ करायचंय त्या इथे येऊन राहा. हा वानप्रस्थ आश्रम घडवलाय आपल्यासाठी. नका त्या संसारात गुंतू, नका त्या नातवंडांच्या मागे धावत धावत राहू. जीव नाही तरी धावायचं असं नका करू. आता निवांत व्हायची तयारी आहे. साधकांना, शिष्यांना, लहान मुलांना मी सांगतो, तुम्हाला जर शुद्ध व्हायचं तर आधी विचार शुद्ध करा, आचरण शुद्ध करा. चुकीच्या संगती, अतिशय चुकीच्या घाणेरड्या संगती टाळा. संगत ही माणसाला वाईट दिशेला नेते आणि नको त्या गोष्टी डोक्यात भरल्या की बाहेर जाता जाता येत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, स्वतःला वेळ द्या. वृद्ध लोकांनी, रिटायर झालेल्यांनी स्वतःला वेळ द्या. रिटायर व्हा, स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ नाही दिला तर आतला कोश जागणार नाही, समाधी शिकणार नाही. माझ्याबरोबर चला तुम्ही. आपण सगळ्यांनी निश्चय करू की आपल्याला प्रत्येकाला समाधी करता आली पाहिजे. आणि म्हणून जाणीवपूर्वक आता बरीचशी वृद्ध माणसं झाली म्हणून ट्रस्टमध्ये सगळ्या नवीन मुलांना मी भरलेलं आहे की त्या वृद्धांना स्वतःला वेळ मिळावा आणि मुलांना, ती पण 40शीला आलीत मुलं जवळजवळ, त्यांनाही बाबांच्या सेवेची संधी मिळावी ट्रस्टमध्ये. म्हणून नवीन मुलांना भरलेलं आहे की त्यांनी बाबांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. ते बाबा त्यांच्या हृदयात आहेत. ते त्यांनी त्याचं कार्यासाठी त्यांनी स्वतःला ओतून टाकावं. सगळ्यांनी देव कार्यासाठी स्वतःला ओतून घ्या. प्रत्येक कार्याला स्वतःला तयार ठेवा. शक्य होईल तेव्हा इकडे या. एरवी नाही, तुम्हाला केव्हा शक्य होईल तेव्हा एकटे कुटुंबाला घेऊन येऊन राहा इथे आणि देवाच्या आंघोळ घाला, देवाला पूजा अर्चा करा. कारण असं तुम्हाला कुठे देवस्थानाला मिळणार नाही जायला, हे मी तुम्हाला आवाहन करतो. एक दिवस राहा, नाही शक्य होत कुटुंबाला, एक दिवस राहा आणि जा. बघा किती सुंदर सुंदर आश्रम आहे. सुंदर गोष्टी, सगळ्या सुखसोयी नियुक्त केलेल्या आहेत तुमच्यासाठी आहे. वानप्रस्थ आठवड्यात नाही, नको तिथे धावू नका, वाटेल तिथे ह्याचे लेक्चर त्याचे लेक्चर इथे तिथे करू नका. हे सगळं मी तुम्हाला परिपूर्ण करतो. तुम्ही फक्त मुक्त व्हायचे, फक्त ह्या देहातनं बाहेर पडायचे साधना करताना आणि निवांत व्हायचे. हे प्रयत्न निक्षून करा आणि खऱ्या अर्थाने परमानंद उपभोगा या देहात. कृष्ण म्हणतो, अरे मुक्ती ही देहानंतर नाही आहे, देहातच आहे. देहानंतर देहपतन झाल्यावर काहीच पत्ता नाही, काय कळत नाही. बुद्धी भ्रष्ट होते, बुद्धी नष्ट होते, स्मृती नष्ट होते. मग काय, मग देह असताना मुक्ती उपभोगा. सर्वस्व सोडायला तयार व्हाल ना, तेव्हा ह्या गोष्टी शक्य होतील. माझी विनंती आहे, प्रत्येकाने सर्वस्व त्यागाचा विचार करा. कारण हा विचार जो मी करतो तो तुमच्यापर्यंत मांडतो. जोपर्यंत तुम्ही सर्वस्वाचा त्याग करायला तयार होत नाही तोपर्यंत देव प्रसन्न होणार नाही. स्वतःचं अस्तित्व सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न करा. शांत बसा, डोळे बंद करा. देवश्री एक भजन घे छानसं बाळ. तुला आवडेल तो अभंग म्हटलास तरी चालेल. तिला माईक दे ग. तो कृष्णाचा घे ना तो. हां, आता मावशी उशिरा आली असेल तर सांगतो, आपण कृष्ण मूर्ती स्थापन करणार आहोत मावशी याला आपल्या कृष्ण जन्म अष्टमीला. हां, मी मूर्ती सगळ्यांना सांगितलंय, अश्विनीला सगळ्यांना शेअर करायला. हां, घे बाळ. गिरिधारी झूलत राधे संग, गिरधारी झूलत राधे संग. अबीर गुलाल की धूम मचाई, अबीर गुलाल की धूम मचाई. मारे पिचकारी रंग
ग मारे पिचकारी रंग गिरधारी झूलत राधे संग नाचत ताल आधार सुरवर नाचत ताल आधार सुरवर धीम धीम बाजे मृदुंग धीम धीम बाजे मृदुंग गिरधारी झूलत राधे संग गिरधारी झूलत राधे संग लाल भई वृंदावन जमुना लाल भई वृंदावन जमुना केशव युक्त रंग केशव युक्त रंग गिरधारी झूलत राधे संग मीरा कहे प्रभु गिरिधर नागर मीरा कहे प्रभु गिरिधर नागर हरि चरणा दोदंग हरि चरणा दोदंग गिरधारी झूलत राधे संग गिरधारी झूलत राधे संग गिरधारी झूलत राधे संग आता निर्माण झालेला हा कोमल भाव ही समाधी आहे. प्रॅक्टिस करा. नैवेद्य घेऊन यायला सांग. सागर आरती